नमस्कार मैत्रिणींनो, आज मी केला होता पोळी मसाला. याला गन पावडर पण म्हणतात. आपण साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जर गेलो नाश्ता करायला तर आजकाल ही चटणी देतात त्याच्यासोबत. याला गन पावडर म्हणतात. डोशासोबत खातात ही चटणी, उत्तप्प्यावरती पण टाकून देतात, डोशावरती पण टाकून देतात ही चटणी, आणि इडलीसोबत पण देतात. आता यासाठी मी एक पॅन घेतला होता. त्यात एक छोटी वाटी मी चण्याची डाळ घालून घेतली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी मी उडदाची डाळ घातली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले आणि थोडंसं तेल घालायचं आहे. आणि आता याला मीडियम गॅसवरती असं भाजून घ्यायचं आहे. गॅस मीडियमच ठेवायचा. मोठा गॅस केला तर ते वरतून जळतं आणि मध्ये कच्चंच राहतं. त्यामुळे मीडियम गॅसवरती भाजल्यामुळे थोडं क्रिस्पी पण होते छान. एक 5 ते 7 मिनटं लागतील, खूप वेळ लागत नाही. कुठलीही गोष्ट पेशन्स ठेवून केली तर ती छानच होते. त्यामुळे थोडं पेशन्स ठेवूनच याला भाजायचं आहे. मीडियम गॅसवरती मी असं भाजून घेते. अजून एक 2-3 मिनटं मी याला भाजून घेते. त्याचा कलर चेंज होतो आहे. आता यात फुटाणा डाळ घालते. याला डाळ्या पण म्हणतात. ह्या भाजलेल्या असतात ऑलरेडी, त्यामुळे याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि हलकंसं याला गरमच करून घ्यायचं आहे. आता हे साईडला काढून घेते मी. त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि ती वाटी घेतली होती त्याच वाटीने मी 2 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, अर्धा कप. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर, नारळ असेल तर तुम्ही ओलं पण घालू शकता. सुकं असेल तर सुकंही घालू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. नंतर मी सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत 8-10. 4-5 मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत आणि 4-5 मी काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत. काश्मीरी मिरच्या तिखट नसतात पण त्यांनी कलर छान येतो म्हणून मी त्या मिरच्या घेतल्या आहेत. त्याला पण एक 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. थोडीशी चिंच घालायची आहे आणि याला परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता ह्याला पण थंड करून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिंच घातली आहे म्हणून बॅलन्ससाठी थोडीशी साखर घालायची आहे. थोडासा हिंग घालायचा आहे आणि याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. याची खूप बारीक पावडर करायची नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. असा जाडसर ठेवायचा आहे. हाताला थोडंसं चरचर लागेल एवढं जाडसर ठेवायचं आहे. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते आहे. खूप सोपी रेसिपी आहे, खूप वेळ लागत नाही. तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते. आता आपला हा पोळी मसाला तयार झाला आहे. इकडे मी इडलीचं बॅटर घेतलं होतं, थोडंसं मीठ घालून घेतलं आहे त्यात. आता हा असा मिनी पॉट आहे इडलीचा, त्याला मी तेल लावून घेते आहे. तुमच्याकडे असा मिनी पॉट नसेल तर तुम्ही मोठ्या पॉटमध्येही लावून घेऊ शकता इडल्या. त्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित. याला मी पॅनमध्ये परतणार आहे म्हणून मी ह्या छोट्या इडल्या बनवते आहे. तुम्ही मोठ्या पण करू शकता आणि त्याचे 4 काप करून नंतर त्यालाही तुम्ही परतून घेऊ शकता. थोडं थोडं घालायचं आहे बॅटर. आता इकडे मी पाणी ठेवलं होतं उकळायला, त्यात हे पॉट घालून घ्यायचं आहे आणि याला एक 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर आपली मिनी इडली तयार झाली आहे. आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे, थोडंसं जिरं घातलं आहे. नंतर यात कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हा आपला 1 चमचा पोळी मसाला घालून घ्यायचा आहे. थोडासा पेरी मसाला घातला आहे मी, नसेल तर नाही घातला तरी चालेल. नंतर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थोडंसं तिखट घाला आणि थोडंसं काळं मीठ घाला. नंतर ह्या इडल्या घालून घ्यायच्या आहेत. किती सॉफ्ट झाल्या आहेत बघा ह्या इडल्या, दिसायला किती क्यूट वाटतात. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर यात थोडासा चाट मसाला पण घालू शकता. पोळी मसाला पेरी मसाला असल्यामुळे मी चाट मसाला घातला नाही. आपल्या ह्या मिनी इडल्या तयार झाल्या आहेत. खूप सुंदर लागते. तुमच्याकडे सकाळच्या नाश्त्याला जर घाई असेल तर तुम्हाला सांबार चटणी करण्याची गरज नाही. तुम्ही असा पोळी मसाला करून ठेवला आणि अशी इडली परतून घेतली तरी पण चालू शकते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.